अरे नाही नाही नाही, आधी घर आवरून घेते जरा. हा, केर काढते, जरा जळमटं काढते, सगळं नीट आवरून घेते. म्हणजे घर आवरलं ना त्यानंतर मी मार्केटला जाते, सगळं सामान आणते. नको की त्याआधी मी वाटणं करू. नाही, नको नको नको, संध्याकाळपर्यंत मग पिहू आणि रेवती पण येतील ना. हां, आधी घर आवरते. ते पिहू आणि रेवतीला कळवलंच नाही मी. अरे पिहूला कळवायला हवं ना, मग लवकर येऊ शकेल ती. ईशानच्या फोनवर करते. ईशानचा नंबर डायरीत आहे ना. ईशान 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 ईशान. हे काय मजा आली ना लेक्चरला आज. हो ना, असं वाटत होतं लेक्चर संपूच नाही. ए बाई, संपलंय ना आता लेक्चर, कशाला पाहिजे. ए मला खूप भूक लागली यार, चल ना. सारखी कशी रे भूक लागते तुला हवरट कुठचा? तुला कशी भूक लागते का हवरट कुठची. ए मला काही बोलायचं नाही हं? एक तुझ्या घरून फोन आहे. आईचा असेल दे. हॅलो. हॅलो पिहू. हो आई, मीच बोलतेय. हो, पण तू काय ईशानचा फोन घेऊन फिरत असतेस की काय? अगं नाही ग, आम्ही एकत्रच होतो. घरून फोन आला म्हणजे डायरेक्टली माझ्याकडे फोन दिला. तू बोल ना, काय झालं? अगं काही नाही, एक छान बातमी द्यायची होती तुला. बाबांनी आहे ना संध्याकाळी पार्टी ठेवली आपल्या घरी. काय पार्टी आपल्या घरी? हो अगं. ए म्हणजे आई, बाबा सकाळी जे म्हणत होते की काहीतरी सरप्राईज प्लॅन करतायत, ते हेच का ग? हो, तसंच वाटतंय अगं. बापरे पिहू, बाबा किती खुश होते आणि किती एक्साइटेड आहेत माहिती या पार्टीसाठी. मला म्हणाले, हे बघ पार्टी एकदम छान झाली पाहिजे, सगळं छान दिसलं पाहिजे, हायगाई करून चालणार नाही, कुठल्या तरी स्पेशल व्यक्तीसाठी ही पार्टी आहे असं म्हणाले. स्पेशल व्यक्तीसाठी म्हणजे कोणासाठी? मला वाटतं तूच आहेस ती स्पेशल व्यक्ती. त्याचं माहित नाहीये मला पिहू. मी त्यांना विचारायचा प्रयत्न केला तर मला म्हणाले, हे बघ तुला संध्याकाळी कळेल, हे सरप्राईज आहे तुझ्यासाठी. पण पिहू ऐक ना, मी यासाठी फोन केला की प्लीज प्लीज जरा लवकर येशील का. राजा खूप काम आहेत, खूप कामं करायची आहेत आपल्याला. हो हो, पुढचं लेक्चर संपलं की मी लगेच निघते. बरंच. ए नाही नाही पिहू, एक मिनिट. ईशानला पण सांगा पार्टीला यायला. ईशानला ना, त्याला नकोच बोलवूया आपण. अगं असं काय करते. नाही नाही, मी म्हणते की त्याला सांग की तू पार्टीला, म्हणजे त्याला बोलव. आई कळलं ग, गंमत करते मी, बोलवेन त्याला. अगं मला कसं कळणार, तू पण सांगा त्याला नक्की इन्व्हाइट केलंय म्हणून. बरं चल मी ठेवते, खूप कामं पडलीत. आणि बाळा प्लीज प्लीज सॉरी, पण तू लवकर येशील हा. हो हो.